वाजा टाळी राजे वाजा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आ. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमच्या अनुग्रहाला दलू पावन झालू चराचरी. सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो काकुडते तुझ लागे. आपुल्या बाळाशी धरी आता हाती न करी फजी तिच्या नामाजी. राधे राधे नाम घेता पवित्र अनंत पाप होती हे भस्मसात. विराट शक्ती गोदामवासी चला जाऊ शरण त्या राधिकेसी. बरसाने की राधिका नंद गाऊ की शान हो इनके पद करूं मैं कोटि कोटि प्रणाम. चले आना जी सुंदर श्याम. चले आना जी सुंदर श्याम. हमारे हर कीर्तन में चले आना जी सुंदर श्याम. हमारे हर कीर्तन में चले आना जी सुंदर श्याम. हमारे हर कीर्तन में चले आओ जी सुंदर श्याम. हमारे हर कीर्तन में चले आना जी. चले आना जी. चले आना जी सुंदर श्याम. हमारी हर कीर्तन में चले आना जी सुंदर श्याम. हमारी हर कीर्तन में चले आना जी सुंदर श्याम. हमारी हर कीर्तन में चले आना जी सुंदर श्याम. हमारे हर कीर्तन में ओहो आप भी आना बलदाना को भिलाना. आप भी आना सब साथियों को लाना. ओहो आप भी आना बल गोपियों बुलाना. आप भी आना गोपियों बुलाना. चले आना जी. चले आना जी सुंदर श्याम. हमारी हर कीर्तन में चले आना जी सुंदर श्याम. हमारी हर कीर्तन में चले आना जी सुंदर श्याम. हमारे हर कीर्तन में चले आना जी सुंदर श्याम. हमारे हर कीर्तन चले आना जी सुंदर श्याम. हमारे हर कीर्तन में. दादा आवाज बरोबर येतोय तुम्हाला? ताई आवाज बरोबर येतोय? बोला 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 ना. एकच दा सेट होऊन जाईल. बर बर हो. मी याच्यासाठी विचारलं दादा. आता एक शेवटचा प्रश्न. तुम्ही आवाजाचं बरोबर उत्तर सांगितलं. मी दिकी राहू का तुमले सगळ्या दिक राहू ना. असा अर्धा अपुरा नाही ना. मग तुम्ही असा दकरात मनकडे जसं काय मी बचत गट ना हप्ता वाट आलेले तुम्हाला गाव मा. अरे महाराष्ट्रातली अशी मंडळी आली तुमच्याकडं नावाजलेली मंडळी आहे. तुम्ही अशा टाया वाजणार जसं काय मी 3 नाही तर 5 पावण्या मागणार ना तुम्हाला. दादा टाया वाज द्या. अरे टाळी वाजायला सुद्धा अरे न सांगता 2 तासाचं कीर्तन आहे महाराज. भरोसा नाही सकाळी ज्या जावरीस माझं असू त्या जावरीस मी उठसूत का नाही उठसूत बा. तटना तडे सुद्धा हात पाय तंगड्या तटवी जाते ना आपल्याला. एकच संधीचं सोनं करा. ज्या ज्या वेळेस कीर्तनातली टाळी वाजायला लावणार. हे यज्ञेश महाराज आमचे मयूर महाराज सहज नाही उपलब्ध झाले. ही योगेश महाराजांची या गावात जन्मले आल्यानंतरची ही पुण्य आहे की एवढे दिग्गज माणसं या गावात आलेत महाराज. सोपी गोष्ट नाही. लय लय वाजा. लय लय वाजा. लय लय वाजा. कारण आता 2 तास पुरावणे आहेत त्या. हो. जर तुम्ही कीर्तनात टाळी वाजलीच याचा फायदा एक होतो. वाचिक पाप मानसिक पाप शारीरिक पाप जोडून जातं. कीर्तनात टाळी होय पातकांची होडी. पाप जाणण्याचं एक साधन आहे.
आणि जर आपण हिंदू धर्ममंडपात बसलेलो तर आपल्याच देवासाठी टाळी वाजायला कुत्सरपणा केला, कीर्तनात बसून स्वतःला हिंदू समजणारी मंडळी जर भजनाच्या वेळेस टाळी वाजत नसेल, मग अंदाज काढावा लागेल त्यांचे सगळे सोयरे मालेगावचे गोलटोपीवाले असतील बुवा, ते आपला मानेपट्टच बुवा. मग हो, मग जर आपल्याला आपल्या देवाचं भजन करायचंय तर अशी दणकून टाळी वाजायची. अरे मंदिरातला देव प्रसन्न होईल तेव्हा होईल, पण अंतकरणात ज्या पांडुरंगाने वास्तव्य केलंय ना, तो आपल्या भजनानं डुलला की समजून घ्यावं आनंदाच्या लहरी आपल्याजवळ नांदायला येतात. पण ते जमायला पाहिजे. इकडे एवढे सुंदर पखवाज वाजवतात, एवढं सुंदर गायन महाराष्ट्रातले ख्यातनाम साऊंड सिस्टीमचे मालक आणि त्यांचा संपूर्ण सट इथं उपलब्ध होत असताना तुम्ही ज्या पद्धतीने आमच्याकडे पाहतायत, तर तुम्हाला अर्ध्या लोकांना असं वाटतंय मन तब्येतकडे मन पेटाकडे ते की मी काय जाणण्या ऐकस का काय बुवा, अंदाज वाटतोय तुम्हाला. पण ज्या वेळेस आता भजन होईल, प्रत्येकाला मागची पुढची सर्व मंडळी, यज्ञेश दादा, जो माणूस कधी देवाचं दर्शनही घेत नाही तो आज आपल्या पकवाजावर टाळी वाजायला पाहिजे. हो मेरे केसरी केला हो मेरे केसरी के लाल मेरा छोटा सायका, 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 मेरे राम जैसे कहते न जय सिया राम, मेरे राम जी से कह रे जय सिया राम, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सायका, 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 ओ मेरे ओ मेरे ओ मेरे ओ मेरे राम जैसे कहते न जय सिया राम, ओ मेरे राम जी से कह रे जय सिया राम, मेरे राम जैसे कहते न जय सिया राम, मेरे राम जी से कह दे जय सिया राम, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सायका, 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 मला साऱ्यांनी हिनवलं आज सत्य हे जाणवलं, मला साऱ्यांनी हिनवलं आज सत्य हे जाणवलं, हो माझ्या कृष्ण माऊलीनं मला माणूस बनवलं, माझ्या मोठ्या बाबानं मला माणूस बनवलं, ओ माझ्या कृष्णाची माऊलीने मला माणूस बनवलं, माझ्या मोठ्या बाबाने मला माणूस बनवलं, मला साऱ्यांनी हिनवलं, मला साऱ्यांनी हिनवलं, मला साऱ्यांनी हिनवलं आज सत्य हे जाणवलं, माझ्या नर्मदा मैयानं मला माणूस बनवलं, माझ्या जयगुरुदेव बाबानं मला माणूस बनवलं, माझा नर्मदा मैयाने मला माणूस बनवलं, माझा गुरुदेव बाबाने मला माणूस बनवलं, मला साऱ्यांनी हिनवलं आज सत्य हे जाणवलं, माझ्या मोठे बाबानं माझ्या कृष्ण माऊलीनं माझ्या श्रीपत बाबानं माझ्या नतुसिंग बाबानं मला माणूस बनवलं, माझ्या मोठ्या बाबानं मला
टाळी वाजा. विठ्ठला विठ्ठला सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तडी भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग. विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना, न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना, इंद्रायणीच्या काठावरती स्वतःच्या संसारावरती तुळशी पत्र ठेवून जगाच्या संसाराची ख्याती करत असताना, काळजी करत असताना, जगद्गुरु तुकोबाराय आहे. बेटा मोबाईल ठेवतो आता खाली, काही चमकण नको. इथला काय धका सारखा आहे का? मी म्हणा कितलाच तरी दिन राहणार आधी. अर्धा जीवना दगडे जमा करीस आणि वडांगाच मग ठेवाई जायले. जगद्गुरु तुकोबारांचा असा गोड चिंतने द्वारदर्शनासाठी अभंग घेतलेला आहे. अभंगाचा लवलेश आहे. सावधान ऐसे काय ते विचारा. विश्वाचे मालक पंढरीरायाच्या चरणावरती भक्तीचा असा अगाध महिमा ज्यांनी निर्माण केला होता ते जगद्गुरु तुकोबाराय. या अभंगाच्या प्रतिपाद्य विषय इतका सुंदर गोड मांडतात की विचारा आम्हाला. विचारत असताना कोणी विचारा, वानप्रस्थांनी विचारा, संन्याशांनी विचारा, गृहस्थींनी विचारा, ब्रह्मचार्यांनी पण विचारत असताना एक विचारा. योग्यता, पात्रता, ज्याची ज्याची लेव्हल, ज्याची ज्याची किंमत ठरवून विनाकारण भरगटल्यासारखं काही विचारू नका. ज्याला विचारायचं त्याचा अधिकार आहे का? ज्याच्याजवळ शब्द टाकतो त्याला आपल्या शब्दाची किंमत आहे का? बरं, ज्याच्याजवळ आपण सुख किंवा दुःख मांडून काही तरी मार्गदर्शन घेणार आहोत, तो मार्गदर्शन करण्याच्या लायकीचा आहे का? नाही तर बरीचशी लोक स्वतःला ज्ञानी समजतात, पण ज्या मैफिलीतनं ज्ञानाच्या गोष्टी करतात त्या मैफिलीतनं उठून लगेच तंबाखूची पुडी चोडतात. मग यांना ज्ञानी म्हणाल का मूर्ख म्हणाल? मग अशा लोकांकडे नाही. जगद्गुरु तुकोबाराय आपला अनुभव प्रतिपाद्य मांडताना सांगतात, अरे आम्ही सावकाराच्या पोटी आलो, आम्ही अमिरी पाहिली, गरिबी पाहिली, देवाच्या नादी लागल्यानंतर जी प्रपंचिक फजिती झाली आणि जी काही फकिरी पाहिली त्या फकिरीतनं अनुभव पाहिला. आमच्याच डोक्यावर छत्रीत घेऊन चालणारी लोक होती. मला आता तुक्या म्हणतात, एक काळ असा होता की तुकाराम शेठ म्हणायची, मला नाही, माझ्या चपल्यांना, माझ्या वाहनांना सुद्धा किंमत होती. मी ते संसारातलं सर्व भोगून चुकलो आणि मग आज अध्यात्म क्षेत्रावर आल्यानंतर जर भरलेली मंडळी विचारत असेल तर सावधान ऐसे काय ते विचारा. विचारा आम्हाला. पण विचारत असताना असं काही विचारू नका की आमच्या कांद्याला काय भाव येईल आणि आमच्या कपाशीला काय भाव येईल आणि आता मक्का काय भाव जाईल. हे डुप्लिकेटपणाच्या लक्षणं नका विचारा. विचारायचं असेल तर अंतिम काळी देव आम्हाला भेट देईल का? साधू आम्हाला भेट देतील का? आमचा शेवटचा क्षण गोड होईल का? हे ज्याला कळालं महाराज तो सावध आहे. हे ज्याला समजलं तो सावध आहे. पण अंतिम काळ गोड करा ना. अरे ज्या भदाने गावात आपण जन्माला आलोत ना, या गावात आपल्याला सदैव राहायचं नाही. एक दिवस सर्वांना निरोप घ्यायचा आहे. पण निरोप घेत असताना अंतिम काळ आपण कोणाला भेटलो किंवा नाही बोललो किंवा बऱ्याचदा आपली भेटही झाली नसेल, पण जर आपण मेलो आणि ही बातमी कोणाच्या कानी पडली तर आपला शत्रू सुद्धा ज्या जागेवर आपला निरोप ऐकेल त्या जागेवर रडला तर समजून घ्यायचं की मरणाआधी सावध व्हावे आणि कीर्ती करून मरावे. हे प्रत्येकाने सावधगिरी, तारुण्य म्हातारपण येत नाही तोपर्यंत सर्वांनी हा विषय डोक्यात घ्या. अंत काढीचा करणे विचार. भेचती सादर घटी कापडे, निघून जाते वेळ. वाटत होतं 20 वर्षाचं झालो का मग माडा टाकेल, 25 वर्षाचा झालो का माडा टाकेल. अक्कल दाडा फुटीसन पडी घ्या तरी माडा पण निघाया. मग काही काही मंडळी सांगत होते, नाही महाराज दाखला पोऱ्यांना घेऊन घे का, मोठा पोऱ्यान घे का, बट्ट सोड देणं, फक्त इटल इटल करणं. त्या पोऱ्यास ना पोऱ्यातले झोका देता देता तरी याद नाही क्या ते आपली इटल भजन आहे. कधी काय कराल? एक एक क्षण हातातनं निघून जाते. जशी वाळू हातात घ्यावी आणि वाऱ्याच्या साहाय्याने निघून जावी तसं आपलं आयुष्य भूरकन निघून जातंय. आणि या भूरकन निघालेल्या आयुष्यात कमीत कमी जगताना असं तरी जगा. कदाचित आपली मुलं सुना घरी नसताना जर आपला अंतिम काळ आला तर गलीतले डिकरा खोकरा चुलत सगळा येसनी मांडी दिसन चंपावर पाणी टाकताना रडाल पाहिल. अंत काढीचा करणे विचार.
एवढं जरी जमलं, पण काही भ्रमिष्ठ लोकांना असं वाटतं मना पोरे मना घरदार आमनी इस्टेट आमना बारदान. भ्रमात राहू नका. अंतिम काळ ज्या माणसाने डोक्यात ठेवला त्याचा मृत्यू गोड होतो. त्याच्याजवळ संस्काराची पेटी असते. तो आनंदाने जीवन जगत असतो. आणि आनंदाने जीवन जगत असताना आपल्या मुलांना मुलींना घरात संस्काराचं वातावरण, वारकऱ्यांचं वातावरण, माडकरी टाडकरी असे काहीतरी लवलेश अध्यात्माचं बीजारोपण जो टोपून जातो, त्या माणसामध्ये उर्वरित आयुष्यात आपल्या मुलांना आपल्या बापामध्ये विठ्ठल दिसेल, रुक्माई दिसेल आईमध्ये. पण जर संसारात एकदा जरी पाय घासरला आणि कुठलाच जर ताळमेळ बसला नाही, संसाराचा बजेटच हुसकून गेला, तर तुकोबाराय सांगतात एकदा तुम्हाला 7.5 लागली चालेल, तुम्ही मंगळ ग्रहावर जाल, पूजापत्री कराल, तुमची 7.5 उतरून जाईल. पण संसारातला बजेट हुसकला तर तुमची संतती तुम्हाला मंगळ ग्रहापेक्षा जास्त गांजेल. मग कुठंच विधी करून शांतता नाही, मेल्याशिवाय शांतता भेटणार नाही. जर जीवनात आपली संतती आपल्याला गांजेल असा जर विषय वाटत असेल ना, तर एकच करा, आता तरी पुढे. हाची उपदेश नका करू ना अशा आयुष्याचं. घोडे आयुष्य जगा. परिवाराशिवाय मरता येत नाही, परिवाराशिवाय जगता येत नाही, सगळे सोयऱ्यांशिवाय आनंद नाही. पण याच्यातच हिरणं आणि फिरणं करत असताना एक सूत्र डोक्यात ठेवा, संसारी असावी, असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. ज्याच्या घरात भजन चालतं त्याच्या लेकरांना भजन करताना मायबापामध्ये आईवडिलांमध्ये विठ्ठल पांडुरंग दिसतो. पण नाही ज्यांच्या घरात कृष्णाजी माऊलींचा फोटो, मोठे बाबांचा फोटो, ना तुकोबा ना विठ्ठल, मग अशा वेळेस घरात कोणतंच भक्तीचं वातावरण नाही. मग काय कळेल पोरांना मायबापातलं विठ्ठल? काय करतात ती भक्ती? मग संतापजन्य जेव्हा तुकोबाराय सांगतात की असं जर वातावरण घरात निघूनच गेलं आणि अंतिम काळी जर माता पित्यांनी अशी अपेक्षा बाळगली की पोरांनी आम्हाला जीव लावायला पाहिजे आणि सेवा करायला पाहिजे, चुकीचा मुद्दा आहे. संसारातलं बजेटच हुसकून गेलं तर कसं काय कळेल आपल्या पोरांना? आणि बरीचशी पोरांसाठी सांगितली की ज्या पोरांना आई वडिलांमधला देव ओळखता आला नाही ते काय मंदिरातला देव ओळखतील? ज्या पोरांना माय बापा म्हटला विठ्ठल पांडुरंग समजला नाही ते काय महादेवावरती पाणी टाकतील आणि पंढरपूरची फेरी करतील? जी पोरं आई वडिलांसोबत जेवण करतात आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतात त्यांची वारी घडते. आता मायबाप बी रडावाना आणि आता वाऱ्यासवर वाऱ्या करा, त्या वाऱ्या नाही, इकडे आई वडील रडत असतील आणि पंढरपूरच्या वाऱ्यांवर वाऱ्या करायचा हे का जर असेल तर ती वारी नाही, त्या फेऱ्या घडतील. मग या फेऱ्या घडू नये म्हणून जगद्गुरु तुकोबरांनी हट्टहासाने सांगितलं की तुका म्हणे देव अंतरीला दुरी, जवळचा देव लांब केला. आणि डोळ्यात काय केलं? अहंकाराचा धूर गेला, कमाया पसरली हे तू ओळख. आणि हे जर तुला समजलं असेल तर आम्हाला विचारा, सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळई. पण हे सूत्र देवाकडे न सापडता साधूंकडे सापडेल आणि साधूंच्या चरणी मस्तक टेकलं काय एवढंच करा, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. हा काही कार्यक्रम सालाबादाप्रमाणे चालणारा नाही. उत्तर कार्य दशक्रिय विधी गुरुजनांच्या मुखातनं शब्द आला, याला द्वारदर्शनीय कार्यक्रम म्हटलं जातं. हा द्वारदर्शनीय कार्यक्रम ज्यांच्यासाठी आयोजन प्रयोजन केलेला आहे, खैरनार परिवारातील अतिशय
मोठं व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाच्या घराघरापर्यंत ओळख निर्माण करणारं व्यक्तिमत्व. एखाद्या वेळेस सांगितलं जातं की माडकरी राहिलं पाहिजे, माडकरी राहिलं की माणसाला सुदबुद्धी येते, सुदविचाराने चालतं. पण बऱ्याचदा अशी काही माणसांचे उत्तर कार्य करायला भेटतात, गंधमुक्तीचा कार्यक्रम करायला भेटतो की ज्या माणसाने आयुष्यभर गळ्यात माडाने टाकली, पण एक सूत्र होतं, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातली या भय नरका जाणे. देवाचीच सेवा करायची आहे तर मग सत्यकर्माने करायची. म्हणून गावातल्या प्रत्येक घराशी नातं जोडलेले हे जे बाबा आज यांचं द्वारदर्शनी उत्तर कार्य गंधमुक्तीचा कार्यक्रम आहे, आदरणीय रतन नारायण माडी. प्रत्येक घराशी का बोललो मी? कारण मला जी मंडळी भेटायला आली त्यांनी सांगितलं की बाबा गावातलं एक असं प्रमुख काम करत होते की कुठंही गावात कानाकोपऱ्यात जर कोणी देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतर त्या किडनीचं भांडणं किंवा तिथं सर्व काही करणं, हे सर्व बाबांचं काम चालू होतं. आणि या कारणाने काय होतं, घरोघरापर्यंत कॉन्टॅक्ट चालला जातो. आणि ही माणसं गावातली प्रमुख असतात. जर एखाद्या वेळेस अंत्यविधी झाली कोणाची, जर एखाद्या वेळेस तेच जर गावाला गेले ना, त्या दिवशी सुनं पडतं तिथं. असं प्रत्येकाच्या हृदयात वास्तव्य करणाऱ्या आदरणीय रतनबाबांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने हा राजसू यज्ञ करत असताना रतनबाबांचे दोघंही बंधू उत्तम नारायण, सजन नारायण, त्याचबरोबर रतनबाबांचे चिरंजीव पोपट रतन माडी, नामदेव रतन माडी, गुलाब रतन माडी, पंडित रतन माडी आणि आमचं ज्यांच्याशी बोलणं झालं आदरणीय CRPF मध्ये जे दादा आहेत तुषार पोपट माडी, त्याचबरोबर बाबांच्या दोघही कन्या सो कलाबाई तुकाराम माडी, शेवाडे लीलाबाई उत्तम माडी, बोरीस, या अशा गोड खैरनार परिवारातनं बाबांचं जरी देहावसान झालं असेल तरी हा राजस्व यज्ञ सादरीकरण करण्यासाठी गावातील विश्वासजन्य व्यक्तिमत्वाकडे हा राजस्व यज्ञाची घटिका देत असताना आदरणीय परमपूजनीय उत्तर महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, बधाने गावाचं नाव कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणारे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू योगेशजी महाराजांच्या माध्यमातून जरी इथपर्यंत येत राहिलो तरी त्यांच्या मुखारविंदातनं चाल होत होती तेव्हा ते बोलले की ही माणसं महाराष्ट्रातली मोठी आहेत, ही माणसं महाराष्ट्रातली मोठी आहेत. पण योगेश दादा, तुम्हीच कुठं महाराष्ट्रात छोटे आहेत? तुम्ही सुद्धा नामांकित मंडळींमध्ये मांड्याडीत बसणारी माणसं आहेत. या परिवाराचं तुमच्यावरती प्रेम म्हणावा आणि या प्रेमापोटी या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्रात आज ज्यांचे स्टेटस ठेवण्यासाठी धावपळ आहे, आज काही तर काल काही, काल काही तर आज काही, यज्ञेशजी महाराज स्वतः उपस्थित आहेत. गोड पखवाज वाजवतात आणि पखवाज वाजवण्यासाठी, गायन करण्यासाठी आणि वारकरी संप्रदायातलं कुठलंही कार्य घ्या, कीर्तन करा, पखवाज वाजा किंवा गायन करा, सुंदरगडा आणि सरस्वतीची देण हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक लेकरासाठी एकच सांगेल, ज्याच्या आईची कूस पवित्र आहे, ज्याच्या बापाचं रक्त शुद्ध आहे, तीच आज महाराष्ट्रात फडकणारी माणसांपैकी ही मांदी आडी आहे. आज स्वतः यज्ञजी महाराज इथं उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानतो. जळगाव जिल्ह्याची गायन कोकिळा म्हणून ज्यांच्याकडे आज लक्षवेधीत झालेलं केंद्र आहे की ज्या गावात पाऊल ठेवला त्या गावात कार्यक्रम संपल्यानंतर तिथली तरुण मंडळी सांगते की मयूर दादा एकदा एक गवडण तरी म्हणा, एकदा एखादं कडवं तरी म्हणा. अतिशय स्वभावाने सर्वांच्या हृदयात जागा करणारे आमचे मयूरजी महाराज तरवाडेकर त्यांची सुद्धा उपस्थिती आहे. आणि बरेचसे कीर्तनकार मंडळी ज्या साऊंडवर कार्यक्रम करण्यासाठी रिक्वेस्ट करतात की नाही मला नंदुदांचा साऊंड भेटला पाहिजे. म्हणजे बरीचशी मंडळी कीर्तनकारांना भेटते, पण ते नंदुदादांचं असं प्रारब्ध कीर्तनकार त्यांना भेटतात. दादा एखादी लाईन लावा, तुम्हाला साऊंडवर कार्यक्रम व्हायला पाहिजे. आता आम्ही रात्रंदिवस कीर्तनाला भागदौड करणारी माणसं आहेत, रोज आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे साऊंड भेटतात, पण साऊंड मधला शिरोमणी माणूस तुम्ही आज इथं बोलवलेला आहे. अतिशय गोड. आणि देवाने एकच कला एकाला दिलेली असते, त्यांच्या बोटात कला, त्यांच्या साऊंड मध्ये कला. बरं देव त्यासले रूप नाही देता चालतं तर त्यासले आपण रूप बी दिनं देवनी. रूपाची भानगड अशी खतरनाक असते. मी दुनियाना कीर्तन करायनो
पण आई तब्येत ना पाहिजे असा बेसावत विगू मी त्यांच्याकडे पाहिलं ना, मी आल्या आल्या देवाला विचार करत होतो की देवा मला बी असा जरासा मस्त गोड जरासा गारवा डोळ्या देता, मस्त असं नाक देता, बारीक तब्येत देता. पण नंतर विचार केला जर मी अशी बारीक तब्येत ना राहतो तर लोकेच ना मनेनी भरावतो. मी गण कीर्तन चांगलं करतो, लोक म्हणतात जादेर हो कचायला दिकरा ना हो. बऱ्याचदा असा अनुभव आला, मी रोज सावधतेने इकडे बऱ्याचदा मला डॉक्टर सांगतायत आता की तुम्ही तब्येत बारीक करा, तब्येत बारीक करा. योगी दादा तब्येत जर बारीक करी तर लोक डायरेक्ट पॅकेट कमी टाकतील म्हणाल. कारण कीर्तनकाराचं शोरूम म्हणजे खरी तब्येत आहे. पण कीर्तनाच्या फाउंडेशनवर ही तब्येत चांगली वाटते, पण हाईच तब्येत ना बाहेर यज्ञ दादा म्हण लगीन जमीन जट हे म्हणा बायोडाटा जाय तरी असा मौतना कार्डांगत अर्धा फाडी संधी त्या अवताच राहू द्या. 2-4 सवा पाहुणा असा मन करण्या पायतुऱ्या चढत त्या मालीचार्यात मुलगा कोण आहे मी नाही रे भो, मी तेच त्या रावण्या करून त्या पायऱ्या उतर्या, मी तेच विचारू काय जायत आता नाही रे भाऊ बरण कथा फिरत व कर ना हो बरण कथा लिहिजो. तब्येतीमुळे असा बेसावत झालो तुम्ही. पण आमची जाई गेली मामाच्या गावी, सुलत मामान पोर गटाडी गुटाडी पक्क काय मनावी कुठे पाय लागी हीच ती बातमीच फुटणी जमी गे बा. घरले पाणी मारता मारता मी बी कुत्रान तोंडवर पायटी दिन फोनवर बोलता बोलता हॅलो हॅलो करा मग. त्यामुळे आता जर असं कोणी नवीन पोरी दिखणार तर मी एक दिवस हवा बोलत नाही, बोल भो तुला लई न राव होते. पण तब्येतीमुळे अशी फसवणूक झाली. लग्न विग्न झालं आणि पहिल्यांदाच गेलो आमच्या गृहमंत्र्यांना घ्यायला. आता हे तर मला गतिरोधक विधिक येत नाही, उड्डाण पूल कवय कापाय घ्या त्या बी समजे नाही. आणि यज्ञ दादा हाई वारगामा तुम्ही अजून पडेल नाही. चांगला चांगला सावध वहेल येडावी जात. मला असा 3-4 गतिरोधक तर डायरेक्ट सरतानाच दिखियत. आणि पहिला म्हणजे आपला वजन माझ्या गतिरोधक बी समजतात नाही. आणि जसा गेलो मी घ्यायला मला असं वाटे मी काय इंदूरगरनी परीलाही राहिलो का काय बा. पण ते लगीन जमाडताना असा दांगडो व्हायला होता. त्यास ना घरले कलर मारायला बी पैसा, इस्ता पोरलेच नाही पोरणी मायले बी सोनं करायला पैसा, काढच बदली गई था. पण गेलो जशी गाडी लावली तसा पट्ट्यात चुलत मामान्या पुरी मिरी अशा गर 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 जमवू घ्या. कारण ते आपली तब्येत आते तरी कमी होई गुमी नाही तर म्हणे आई डेअरी अशी हायवेले टेकाव टेकाव करे डायरेक्ट ह्या देवडांगर ना देवडांगर. आणि जशी गाडी लावली मी सर्व मामान्या दाखवल्या मोठल्या पुरी. आणि ती गाडी लावत नाही ते नव वार्ग इस्ता हार न वाजता जित्र बिगर म्हण पयत पयत वटावर उभं राही. जित्रपनी वटावर देख मी गाडी लई राहू त्या बठ्ठ्या चुलत मामान्या पुरी बाईले विचारत तू येन मा असं काय देखन येले हा म्हणून येन मा असं काय देखो तू. मला असा संताप का करते इरेसण्या तलवारी लयस निसण्या मान्या काय पिटाकू बा. पण गरतेंगच मायनीचं तयार होतं जेमतेम बारदान जोडेले चटकीस नको ये जो जीवलाईस नाही ये जो. आता त्या सर्व मामांच्या पोरींचं सहन केलं. पायऱ्या चढायला लागलो तर लोक बठ्ठ्या माम्या त्या घरनी पहिले आगरा मारीच सांगे वा बहीण आई तू ना खा पर उन्हा वा. नाही मग बटा न्यारच ठेवणं पडत ते तिला आगरा मारत हो बहीण आई तू खा पर सम आय. असा राग ये कसा तरी दप्तर जमा करून निघू. तताईन येताना बाई मला सांगे बागी बागी कधी रोतो कुदो म्हणतात त्या इथला टन्ना टन्ना बोलत तर तुम्ही जबान कधी गई ती त्याचा आड होत नाही. त्या बोलतीन त्या थट्टा कर आणतात म्हणतात थट्टा करीच असा हाशीचा नाडके मोड आणतात त्या म्हणा. घर माय बाप पस्ताव करायला लागलो म्हणतात आई देख त्या मामान्या पुरी त्या माम्या असं काय बोलते म्हणे तीच ना काय चूक आहे ना. तू जरा अशा एक रोटी मक्कान तुटान गियस
पनीर ना 3-3 कांडे एकट एक खास तू खिचडी सरत नाही तर लगून इशारा देस ताई खिचडी लया तू कोठे ली जावाना बी काम ना नाही कोठे वागाना बी काम ना नाही मग ते बोलते एक लक्षात ठेवा जिंदगी हसवते जिंदगी रडवते हसण्याची संधी भेटली तर सावधान होऊन हसा आणि रडण्याची संधी भेटली तरी रडा पण आपापली प्रगती नंदूदादांसारखी सांभाळा एकदम आमच्या सोबत आलेले आमचे मार्गदर्शक मलाही काही गाडी चालवता येत नाही इथपर्यंत ज्यांनी पोहोचवलं आदरणीय एस के बाबा त्यांचेही आभार मानतो किरवाडेहून आलेले आमचे सागरदादा बबलूदादा वेळात वेळ काढून तुम्ही आले बऱ्याच दिवसानंतर भेट झाली त्याहून देवरून आलेले आमचे मोठा भाऊ गणेशदादा जयदादा आमचे विठोबा काका त्याचबरोबर आमचे दाजी साहेब शरददाजी त्याचबरोबर आमचे नाना काका सर्व देवरून आलेली मंडळी पंचकृषीतनं आलेली मंडळी ज्या दादांकडे आम्ही जेवण वगैरे केलं त्यांचेही आभार विनेकरी बाबा मागे पुढे उभे असणारी गावातली मंडळी सर्वांचे आभार मानत असताना ज्या माणसामुळे कीर्तनकारांची ख्याती वाढली आणि समाजाचे कीर्तन वारकरी संप्रदायाचे कीर्तन प्रत्येक माणसापर्यंत पोचले असे असणारे आमचे ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलचे मालक दिनेश दादा आणि या दिनेश दादांसाठी खडखडून जोरात एकदा टाळी वाजवा अतिशय साधं सरळ व्यक्तिमत्व आहे बरेच चॅनलवाले महाराष्ट्रामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून कीर्तन पोहोचवत आहेत पण क्वालिटी त्याचबरोबर कीर्तनाची लेव्हल आणि प्रत्येकाजवळ कीर्तन जात असताना असं किंग नाही कुंग नाही एकदम स्पष्टपणे जी काही आज उत्तर महाराष्ट्रातली ज्ञानमंदिरा यूट्यूब चॅनलची ख्याती आहे त्या ख्यातीसाठी पुन्हा एकदा जोरात टाळी वाजवा या सर्वांचे आभार मानत असताना एकच सांगेल तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही परी माझा दैवा पार नाही परी माझा दैवा पार नाही तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा परी माझा दैवा पार नाही परी माझा दैवा पार नाही तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा परी माझा दैवा पार नाही परी माझा दैवा पार नाही तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार जगद्गुरु तुकोबारांचा गोड चिंतने अभंग आहे सावधान ऐसे काय ते विचारा दादा जीवन जगताना जगद्गुरु तुकोबरा साधा आणि सरळ सांगतात विचारा आम्हाला सावध आता सावध हा शब्द कोणाला कळत नाही अज्ञानी असू द्या ज्ञानी असू द्या कोणी का असेल सावध कुठं लिहिलंय रस्त्यावरती जिथं धोक्याचं बडण आहे गतिरोधक वगैरे काही बोगदा वगैरे येईल तिथं हिरव्या पाटीवर लिहिलेलं असतं सावधान तुमच्या गाडीचा वेग कमी करा याच्या मागे काय का वेग कमी करा घरी तुमचं कोणीतरी वाट पाहतंय आता आपणच काही काही गाडींवरती लिहिलेलं पाहतो ना तुम्ही तर हायवेला टच आहेत काही काही ट्रकांवरती लिहिलेलं असतं पप्पा लवकर यावर का घरी हे सावधानतेचे शब्द आहेत दाजी ज्या माणसाने हे लिहिलं त्याला कळालं की माझी मुलगी घरी वाट पाहते काही काही गाडींवरती लिहिलेलं असतं धीरे चलो आपका परिवार आपके लिए किमती मोल है किंवा परिवारासाठी तुम्ही किमती मोल आहे हे शब्द कुठून सुचतात महाराज बेसावध माणसांना सुचत नाही आणि बेसावधपणाचे लक्षण जर पाहायचे असतील ना मासतात ना काही ट्रकांवरती अशी मस्त ती बहीण पायला माडी पटेल रास्त्या केशे तुम घर कबा वगैरे का मग ऊस तोडायला जावा आहे का तथा ही ना तो घर सोपी साधारण कुठं जिथं धोक्याचं वडण आहे काल परवा आम्ही नरडाण्याच्याच पुलाखांना निघत होतो आणि तिथं थोडंसं बाजूला असं गड्ड खोदलेलं होतं त्या पुढेच लिहिलेलं होतं सावधान
गाडीचा वेग कमी करा. आणि एक डोकं फिरायला असा भुंग फटफटी चालवा तू ना. आणि जसं होऊन तसं सावधान नावच पाटील गाडीला ठोक दिन. आणि आम्हीच सोडा फिरान तू त्यामले विचारे रोडवाला असले अक्कल नाही का कोठे पाटील लाव म्हणतो एवढं गाजर तू ती पाटीलच ठोक दिणार आहे. पट्ट्या उठेल तू वाचबी नाही काही नाही त्या पाटीलच ठोक दिन तुम्ही. तो म्हणे लोकेतले सूत्रांनी म्हणतो लोकेशले नाही तू बिन सूत्रांना दिकराय ना लोकांना नको. बरीचशी माणसं असं बिना सूत्र्याची चालतात त्यांना बेसावध म्हणतात. गावात सुद्धा पहा ना तुम्ही. गावात सुद्धा काही काही पोरं जे मायबापाच्या ताब्यात राहत नाही आईवडिलांचं ऐकून घेत नाही. गाव परत असा 200 डंगरा राहतात. अशी वाकडी गाडी फिरवतील तिकडी गाडी फिरवतील अशी चौक मा गुर्रकनी रेस देतील. गाडीनं असं दुःख काढतील असा उलटा सुलटा राऊंड मारतील. आणि जर घसाडा आहे ना मग गावना लोक सांगतात कान ना दुःख नाही ना. असा गणज गाव मा असा ड्रुक 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 ग्रुक करणारा हवेले असा कोपरे कोपरे चालतात त्यासले माहिती आहे. अरे कपडा सुद्धा घर जाऊ देवत नाही बुवा. एक लक्षात ठेवा संसाराचं सूत्र जगद्गुरु तुकोबराय सांगताना सांगतात उतू नका आणि मातू नका. जे उततात आणि माततात त्यांचा इतिहास लिहिला जात नाही. जे संयमी आहे आणि सावध आहेत. मग संयमी आणि सावध कोण आहे? संतांशिवाय संयमी कोणी नाही सावध कोणी नाही. संतांनी हा जो शब्द सावधान लिहिला का? अहो सावधान शब्द वाचायला सोपा समजायला सोपा. सावधान शब्द लिहिलेला आहे कुठं? तंबाखूच्या पुडीवरती नाही तर विमलच्या पुडीवरती सावधान. सावधान शब्दाचा अर्थ काय की खाऊ नका याच्याने तुम्हाला कर्करोग होईल. ज्यांना वाचता येतं त्यांना सांगितलं सावधान कर्करोग होईल. ज्यांना वाचता येत नाही त्यांना इशारा दिला एक अशी कवटी 2 हाडे डासलू नको. सारी सरकडन टाइमले असाच कवटी निघी 3 आणि ज्याला अजून काही समजत नाही चित्राचा इशारा दिला की मुसळ सडी दात कुईमेन अशी तुम्ही 32 3 बाहेर येई. डासलू नको खाऊ नको. कारण का? सावध तुझी तब्येत सांभाळ तू जग आणि जगताना आनंद घे. मग हे जे जगद्गुरु तुकोबराय प्रत्येकाला इशारा देताना सावधतेने सांगतायत. जगद्गुरु बोलू नका. कोण बोलतोय? उठाला कधी काढी मूर्ख माणसं बेसावध वागतील जाऊ द्या हो. पण कधी कधी ज्ञानी परमज्ञानी विज्ञानवादी शास्त्रवादी अशी लोक बेसावध वागतात. दाशीने सहज सांगितलं दुर्योधनाला की तिकडे जलाशय पाण्याचा आहे आणि पुढे जी भिंत दिसते ते भिंत नाही तो काच आहे. पण अति शहाणा त्यांना बैल रिकामा ऐकीच लेवा नको नाही ना. नाही ऐकलं. दासीने विनवणी केली अहो दादा तिकडे जाऊ नका. पण नाही ऐकलं. विद्वान असणारा परमज्ञानी असणारा ताकदीनं भरपूर पण नाही ऐकलं. जसा गेला तसा पाण्यात धपकन पडला. आणि जसा पाण्यात धपकन पडला हा तर सावध होता पण बेसावधपणे पाण्यात पडला हो. पण कृष्णाची बहीण 5 पांडवांची पत्नी ती अशी 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावर होती. तिने टाळी वाजवली आणि टाळी वाजवता क्षणी जो पाण्यात पडलेला दुर्योधन आहे त्याची गर्रकन मान फिरली पाहिलं तर टाळी वाजल्या वाजल्या द्रौपदी हसली आणि बोलली आंधळ्याचा पोरगा. आंधळा मूर्ख होती का ही बाई? हिला बजेट नव्हता का कुठला? पण एक शब्द प्रत्येक पुरुषांनी कीर्तन ऐकणाऱ्या आणि महिलांनी एक लक्षात ठेवा. घर टिकवण्यासाठी आणि घरातला प्रपंच ओढण्यासाठी सर्व माणसांना सांभाळून चालण्यासाठी
पुरुषांनी किंवा महिलांनी असं सावधतेने जगलं पाहिजे की ज्या बाईला मोठ्या बाई, आकाबाई, ताईबाई या पदव्या भेटतात, सहज नाही भेटत. रायता करावं लागतं जीवाचं. मोठ्या बाई, छोट्या बाई, काही काही बाईंना सावकारीन बाई म्हटलं जातं, काही काही मोठ्या बाईं का तर जी पदवी दिली समाजातल्या पोक्त्या लोकांनी, ती पदवी आपल्या वागण्याला शोभत होती. मग या वागण्याच्या पदवीला कधी जर एखाद्या बाईनं असं ठरवलं, सावध असताना, ज्ञानी असताना, जी बाई सुगरीने गली आलीतली, जिला बाया सहज पूर्णाच्या पोडीला म्हणा किंवा उडदाचं पीठ घेतलं तरी बोलवतात, ताई तुम्हीच ती नजर टाक द्या, तुम्ही नजर टाकायली ना, मग आमले शावसुती जे आमनं काही खराब व्हावं नाही असं. अशातली ही बाई द्रौपदी. पण घटिका काय चुकली, जशी टाळी वाजली आणि आंधळ्याचा पोरगा आंधळा बोलली, बेसावध असणारा दुर्योधन याने हृदयात गाठ मारली. आज टाळी वाजून घे, आज हसून घे, आज तुला संधी आहे, आज तुझी वेळ आहे. पण लक्षात ठेव, एक दिवस हसण्याचीही वेळ माझी येईल आणि टाळी वाजण्याचीही वेळ माझी येईल. गाफील राहू नका. काही लोक आपल्याच घरी येतात, आडवे दिवडे फिरतात, आपल्याला असं वाटतं आपली असतात बा, पण ती आपली नसतात. काहींचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात. काही आडा देवडा फिरतील, असा डबा डुबा बटा कोणत्या वस्तू कोठे ठेवलेत बट देखतील. आपली परिस्थिती चांगली राहिली का आडा देवडा येतील, खातीन पेतीन, आणि आपलीच परिस्थिती खराब होऊ द्या, त्याच नकटा आपल्याच जमिनीतले गिराईक दाम फिरतील. सदा बेरटणीत लोक प्रत्येक वेळेस सावधानतेने जगत असताना याच द्रौपदीने जसा इशारा दिला, पण गाठ मारली दुर्योधनाने. आणि काहीच दिवसानंतर जुगारात जेव्हा पाची पांडव द्रौपदीला हारले आणि भर चौकात जेव्हा दुःशासनानं मानापानाने सांगितलं की द्रौपदीला फक्त या सभेत आण, आपल्याला काही तिच्या साडीला हात लावायचा नाही आणि नाही आपल्या तिच्या केसांना हात लावायचा, कारण भानगडच तेवढी मोडावर गेली नाही ना. पण जसं दुःशासन गेला सांगितलं, तर हीच बाई अजून बेसावधपणे त्याच्यावर राग व्यक्त करायला लागली. नाही यायचं, मला नाही येणार मी. पुन्हा रिटर्न आलेला दुःशासन सांगत होता, दादा वहिनी यायचं नाही म्हणतायत. दुर्योधनानं सांगितलं, ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत आण. सरळ गेला. पुन्हा नम्रतेने सांगितलं, वहिनी चला सभेत बोलवलं, अशी अशी घटिका आहे, आता तुम्ही राणी नाही तर आम्ही जिंकलेले आहात, या दाशी तत्वाने या. नाही ऐकलं, जसा पुचडा धरला तसा भर सभेत आणलं. केसांना फरकटत आणत असताना हीच द्रौपदी सर्वांना रिक्वेस्ट करत होती, कृपाचार्य, भीष्म, धृतराष्ट्र, अश्वत्थामा, सर्वांना मला वाचवा, मला वाचवा. बरं, ज्या माणसांसमोर रिक्वेस्ट करत होती ती माणसं बेसावध होती का? त्यांना अक्कल नव्हती का? विद्वान भीष्म पितामहांसारखा कोण कमी? धृतराष्ट्र. पण सर्वांच्या नजरा खाली गेल्या, माना खाली झाल्या, आणि ही बाई सर्वांना रिक्वेस्ट करते मला वाचवा. पण त्याच सभेत सर्वांना रिक्वेस्ट करता करता पाची पांडवांना रिक्वेस्ट केली, सर्व माना खाली गेल्या, संताप केला. अरे स्त्री मांडायची वस्तू आहे का? स्त्री खेळायची वस्तू आहे का? पण झालेला डाव मांडला होता, हरली होती, पर्याय नाही. पण त्याच पांडवांच्या डाव्या बाजूला एक सावध माणूस विचार करत होता की एक आबला स्त्री सर्वांना रिक्वेस्ट करते, पण कोणीही सावधतेने तिला मदत करत नाहीये. हिने जरी माझा अपमान केला असेल, हिने जरी मला सूतपुत्र म्हटलं असेल, हिने जरी मला भर सभेतनं त्यावेळेस हाकलला असेल, पण मी जरी दुःशासन दुर्योधन माझा जवळचा मित्र असेल, पण एक आबला स्त्री माझ्या जवळ येऊन जर मला रिक्वेस्ट करेल ना, तर मी लगेच हिची मदत करेल. या विचाराने सावध होऊन त्या मैफिलीत जो बसला होता त्याचं नाव कर्ण. कर्ण एकच म्हणत होता की ही सर्वांना रिक्वेस्ट करते ना, हिने यावं.
आणि माझ्या समोर फक्त हात जोडताना एवढंच सांगावं, करना मला मदत करना. पण हीच बाई सर्वांजवळ हात जोडता जोडता कर्णा समोर उभी राहिली आणि कर्णा समोर उभी राहून हात जोडले आणि बेसावधपणे तो काळ आठवला की कर्णा, मी तीच अभागीन की त्यावेळेस तुला सूत पुत्र म्हणणारी, मी तीच बाई बेसावध की तुला या भर सभेतनं हकलणारी. आणि आज पाय मी सावध असताना बेसावध होऊन तुझ्या समोर येते. एक लक्षात ठेवा, कोणत्या दिवशी आपले दिवसमान बदलतील आणि कोणत्या दिवशी कोणाजवळ हात पसरवण्याची वेळ सांगता येत नाही. प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक घर चालवणाऱ्या बाईला माणसाला एकच सांगेल, अरे असतात ना आपल्या घरांमध्ये, भाऊबंदकीमध्ये, सगळ्या सोयऱ्यांमध्ये, नात्यागोत्यांमध्ये एखादा परिस्थितीला घरही बसतो, एखादा लाचार असतो, कोणाची आई आजारी, कोणाचा बाप आजारी असतो. महागाईच्या तडाख्यात मुलांच्या शिक्षणामुळे एखादा जर गरजू आपल्याकडे पैसे मागायला आला, आपली अडचण जर मांडायला आला ना, प्रत्येक वैभवशाली माणसांना एक या समाज प्रबोधनाच्या कीर्तनात सांगून जाईल, जर कधी एखादा कोणी लाचार आपल्या घरी आला जर रिक्वेस्ट करत असेल ना, भलेच त्याला मदत करू नका, पण तो पायऱ्या उतरत नाही तर त्यांना हाशीसन हाडके मोडू नका, त्यांनी टिंगल नका करा. बरीचशी माणसं जो घरी लाचारी ना आपल्याजवळ हात पसरवायला होतो त्याची टिंगल करतात, हसून हाडकं मोडतात. परिणाम भोगावे लागतात. भोग तो ना घडे संचिता वाचुनी. आमच्याच गावी अशी एक बाई होती, 35 एकर जमिनीतली बाई. जर गावाच्या बाहेर बाजाराला गेली तर छोटी अशी टांग्याची गाडी झुपली जायची, ऊन सुद्धा पडत नव्हतं. एवढी रुबाबदार बाई. आणि अगोदरच 3 सालदार तिच्याकडे पाणी भरायचे, खाते पिते. आणि गावातलं असं 20-22 वर्षाचं पोरग आलं, मायबाप मेलेले होते, आई वडील नसल्यामुळे सहज आलं. एकच सांगितलं म्हणे, वहिनीजी म्हणे आई नाही म्हण बाप नाही, मी डोरे चारसू पण मला खाता पिता तुमना घर लाईल्या. आता ते पोरग माझ्यासारखं तब्येतीला उंच पुरं पोरग, जुन्या बाया सांगायच्या माणूस नाही भाकर खास, काम भाकर खास माणूस नाही. आता त्या सहज सकाळ संध्याकाळ 3-3.5 भाकरी जेवणारं पोरग. आता एवढी 35 एकर मधली बाई, पाठाचं पाणी. आणि तिने दोघं सुनांना सांगितलं म्हणे, हाय पोरी, हाय जे नवीन पोरग आपलं घर लागेलचे, या पोऱ्यांना आहार चांगला आहे, एकच काम करा ना, येण्याजवळ भाकरी टाकावतील तर येण्या भाकरीस मग खोंगभर तेल टाकी देवत जावानं, म्हणजे येणा आहार खाता खाता कमी होई, हा उभी 3 चोकोंडा एक भाकरवर इजई. केवढी बेसावधपणा म्हणावा. लक्ष्मी रिद्धी सिद्धी घेऊन पाणी भरत होती महाराज. पाठाचं पाणी, 35 एकर जमीन. ज्या बाईवर सूर्यनारायणाचं ऊन पडत नव्हतं ती बाई इतकी बेअक्कलपणे वागली. सुनांना सांगितलं, अरे गरिबीनेचं माणूस तर पोट कुठेही भरतो, पोटाला लागलेली भूक आणि पदरी पडलेली गरिबी. लाचारीने तर कोणाच्याही घरी मजबुरी नाही करायला लागते. दिवसा मागणं दिवस निघून गेले, पण परिणाम काय झाला, जे 22 वर्षाचं पोरग खाता पिता लागलं होतं, दिवसा 8 दिवस निघून गेले. लग्न झालं, 2 पोरं झाले, दोघंही पोरं आर्मीत भरती झाले. निर्वेशनी पोरग, त्याचेही निर्वेशनी पोरं, तो स्वतः निर्वेशनी, रुपयाला जीव लावणार. आणि ही जी बाई खोंगभर तेल टाकानं सांगे, कालमान स्थिती अशी बदलली. पती मेला, 2 पोरं व्यसनी झाली, जमीन जुमला, कर्जापोटी सर्व गाडपीट झाला. आणि आत्ताच 10-12 दिवसापूर्वी मी काल्याचं कीर्तन शिरपूरकडनं येत होतो, तेव्हा गावात माझी गाडी घुसली. तेव्हा मी त्या बाईचा चित्रपट पाहिला की जी बाई 35 एकर मा राजानी राणी सारखी फिरे. शब्द असा झेलाले सालदार लोके, भाऊबंना लोके. आणि ती बाईची मी हालत पाहिली. जो माणूस ना पीठ मा खोंगभर तेल टाकानं सांगे, त्या माणूस ना तर पोरे नोकरी लाग्यात, त्यांनी जमीन जुमलाली सन, असं भर चोक मा घर बांधी सन, असा बंगईवर झोका खिरंता.
आणि जी बाई खोंगभर तेल टाकान सांगे बाजरीन पीठमा ती बाईना दिन असा बदलणार. ती बाई दुपारले 1:30 वाजता तेना घरपा असं कटोर लिसन बाजरीन पीठ मांगी राहीन. तेल सांगे दादा मला भूक लागेल बाजरीन पीठ द्या ना. आणि मग तो माणूस झोकावर बंगईवर सांगे वहिनजी इसरग्यात त्या दिन तुम्हीच म्हणा पीठ मा तेल टाकणाऱ्या आज म्हणा दारशे बाजरीनं पीठ मागायला हिरायण्यात. जर त्यावेळेस सावध होऊन दया तिचे नाव भूतांचे पालन ठेवले असतं आज हातमा कटोर लेवान पाहिजे तिने. म्हणून तर बोलले होते ना तू कोबर आहे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ ठेविले समयाशी सादर व्हावे देव ठेविल तैसे. हो गोड ही सोपी घटिका नाही. 35 एकर मधली बाई जशी कटोर घेऊन उभी राहून ते दृश्य पाहताना मी विचार केला की तुकोबरायांचं लिखाण खोटं नाही. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगणे ते फळ. मग हदरून जाऊ नका. संपत्ती श्रीमंती जिरवण्यासाठी गावाचं भावाचं सांभाळून खा आणि प्या. लाचार होऊ नका. ज्या दिवस देवाची काठी वाजते ना त्या दिवशी अशी दणकनबट कुथू बी देत नाही वाकू बी देत नाही. जिथलं दडप तिथलं दवाखाना मग टाकणं पड नाना हायलिल्या. साधी घटिका नाही बदलत. आणि हीच जी बाई 35 एकर मधली जशी कटोर घेऊन उभी होती तशीच द्रौपदी सर्वांना रिक्वेस्ट करत होती. कर्णा समोर उभी राहिली पण नाही बोलली. विचार केला जर मी क्षत्रिय असेल तर मी स्वधर्म निधन मी माझ्या पद्धतीने लढावं टिकावं. तिथून पुन्हा माघारी फिरली. सावध होऊन बेसावध लक्षणं केली आणि त्याच मैफिलीतला कर्ण सावध असताना बेसावधपणे बोलला हे दुःशासना दुर्योधना फेडीची साडी. ज्या बाईला 5-5 पती असतात ती वेश्याच असू शकते. आणि लगेच साडी ओढली आणि जशी साडी ओढली एका साडीचा कोपरा हिच्या हातात दुसऱ्या साडीचा कोपरा तिच्या हातात आणि सर्वांना रिक्वेस्ट करते अरे वाचवा. बेसावधपणे सर्वांना सांगत होती पण एकानेही मदत केली नाही. आणि मग सुदबुद्धीने सावध होऊन त्याला आठवलं आणि आठवताना शब्द फोडला तुम बिन मोही कोण खबर ले. गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी
कोण आहे. आणि ज्या वेळेस देवाने साडी दिली महाराज, तर दुःशासन दुर्योधन भर सभा पाहत होती. साडीत कुठे दिसते द्रौपदी. आणि मग अशा वेळेस त्याच साडीत असा सुगंध दरवळला. वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. वस्त्रहरण वस्त्र कैसी झाली माऊली. वस्त्रहरण वस्त्र कैसी झाली माऊली. ओ कौरवी पांचाली सभेमध्ये आणली. वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. गौरी पंढरी कैसी सभेमध्ये आणली. आणली. वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. माऊली माऊली. वस्त्र हरण होताना आणि मग तिथं जो सुगंध पसरला, सर्वी सभा बेसावत. पण त्याच वेळेस एकाच्या डोळ्यातनं पाणी गळताच त्याने ओळखलं की ज्या अर्थी ही बाई विवस्त्र होत नाही, त्या अर्थी या सभेत अदृश्य रूपानं कृष्ण वावरतोय. खाली मान घातली, कंठ दाटला आणि तोच माणूस पुन्हा सावध होऊन बोलला, मी लाचार झालो की हिच्या साडीला हात लावायला. आणि अशाच विचार करता करता भर सभेत छुमकन पाऊल वाजली. आणि जसा कृष्ण कन्हैया आला तसा द्रौपदी समोर उभा राहिला आणि सांगितलं. आणि द्रौपदीनं पाहिलं आणि विचारलं, एवढा वेळ लावतोस का रे यायला. तर द्रौपदीला कृष्ण कन्हैया बोला, अगं तू बेसावधपणे तुझ्या सासऱ्यांसमोर तुझ्या सर्व कुटुंबासमोर हात पसरवत होती. तू कुठं मला सावध होऊन आवाज दिला. आणि ज्या वेळेस तू मला सावध होऊन आवाज दिला त्यावेळेस तर मी लगेच हजर झालो. पण तुला भरोसा होता ना, सासरे कामात पडतील बा, दीर जेठ, त्यानंतर तुझे पती. पण आलो कोण तुझ्या कामात, एकही नाही. पण तिथून जसं कृष्ण कन्हैया निघाला, बोलू नका, लगेच कर्णाजवळ गेले आणि कर्णानं खाली मान घातली होती. कृष्ण कन्हैया एकच बोलतो, कर्णा वरती मान कर. आणि मग कर्ण रडताना सांगत होता, कन्हैया आता जगात वरतीमान करण्यासारखा मी राहिलो नाही. अरे दाता कर्ण, विद्वान सावध कर्ण एका बाईच्या साडीला हात लावायला लागला. माझी एवढी बुद्धी घासरली, मी एवढा बेसावध झालो. पण कृष्णाचा आणि कर्णाचा संवाद चालताना दुसरी टाळी वाजली आणि कर्णाची पत्नी ऋषाली आली. टाळी वाजताना बोलली, वा कर्ण साहेब वा, काय जगलात तुम्ही, काय वागलात तुम्ही. आतापर्यंत गली आलीत फिरताना बाया मला बोलवायच्या, बाई तू दात्याची पत्नी आहे, विद्वानाची पत्नी आहे, तुझा माणूस भीष्म पितामहांच्याही अगोदर सूर्याला पाणी देणारा एवढ्या मोठ्या माणसाची तू पत्नी आहे. पण तुम्ही माझ्या विश्वासाला तडा दिला. अहो एक बाई एका माणसाचा सांभाळ करते, फार मोठं कौतुक आहे. पण पंचकन्यांमध्ये जिचं नाव आहे त्या द्रौपदीला 5-5 पती असताना तुम्ही तिच्या साडीला हात लावायला एवढे बेसावध जगलात तुम्ही. पहा ना माझ्या नजरेमध्ये. आणि मग त्यावेळेस कर्ण सांगतो की ऋषाली, मी तुझ्या नजरेत पाहू शकत नाही, मी बेसावध वागलो. मग इथं बसलेल्या सर्व पुरुष मंडळींना एक इशारा, गाव परिसर महाराष्ट्र आपल्या अंगावरती खांद्यावरती कितीही फुलांच्या माळा टाकू द्या, काही करू द्या, गावातला एक एक माणूस महाराष्ट्रभर गाजू द्या, पण एक सूत्र डोक्यात ठेवा, जगाने आपल्याला कितीही उदो उदो करून नाचू द्यावं, पण आपल्या स्वतःच्या धर्मपत्नीच्या नजरेत आपण पडायला नको. जो स्वतःच्या धर्मपत्नीच्या नजरेत पडून गेला त्याची लायकी कुठेच उभं राहण्याची नाही, त्याची क्रेडिट कुठेच नाही. आणि मग अशा वेळेस कर्ण बेसावध झाला, 5 पांडव बेसावध झाले. पण त्यावेळेस विचारलं गेलं भीष्म पितामहांच्या बाजूला असलेले धृतराष्ट्रांना की तुम्ही कस काय बेसावध झाले. तर त्यावेळेस भीष्म पितामह बोलले की घरातली मोठी सून घरातली
सोनेरी सिंहासनावरची जशी तिजोरी शोभून दिसते तशी घरातली मोठी सून ही आधाराचा स्तंभ असते. तिने दिरांची टिंगल करावी, त्यांचं नाव घ्यावं. पण सासऱ्याच्या नावावरनं जी पोरगी आंधळ्याचा पोरगा आंधळा बोलते तिचाच परिणाम तिला भोगावा लागतो. मग अशा मैफिलीत भीष्म पितामह द्रोणाचार्य अश्वत्थामा बेसावत, कर्ण बेसावत, पाची पांडव बेसावत. मग अशा मैफिलीतला संवाद ज्यावेळेस तुकोबरायांना विचारला की एवढे लोक संसारात बेसावत झाले आणि आम्हाला जर विचारत असा सावधान विचारा आम्हाला. अरे जिथे एवढ्या विद्वानांची मैफिल बेसावत झाली आणि काही काही वेळेस आपल्यातले सुद्धा बेसावत वागतात महाराज. 20 मेला आमच्याच गावात लग्न आणि एक पोरगा अशी काठी फिरवत होता. ते जेव्हा डीजे का बँड चालत होता अशी काठी फिराय तर ती काठी दिखे नाही आणि त्यानाच बापाशी 30 रुपयांनी कोथमीर मारीव ना आणि बडा सगळा सोडायला सांग आपला पोऱ्या बरं आपला पोऱ्या बरं. अरे हाव ना सिटी सर्व्हिस मला येईल तू अहो बोगोटाना नाही प्रत्येकाला आपला पोऱ्या बरं आणि त्या कोथमीर मारेल. मग अशी जराशी 50 रुपयांनी नोट काढी येणे जा आणि तो राप टाप काठी फिरे राहिला एकदम आणि त्या काठी फिरवणारवर ओवाईने टाकायला घ्या. आधी त्याला माहितीये का मन बाप ओवाईने टाकायला ना असं तो दुम्मा काठी फिराय राहिला आणि 50 रुपयांनी ओवाईने टाकताच जवळ पोटरीना खाले दणकन काठी पटणी. त्याने काठी तर फिरवता तो सरकी घ्या पण येणं असं गुडगा पण वरे पाय ये रे बापू लंगड्या लोक त्याला दवाखान्यामध्ये काल जात काय रे आबा काय जाय इतिहास मत पूछो नाही पण जाय काय नाही ना इतिहास मत पूछो पण कसा म्हणतो जाय हाते पाय मरी तेल देव काय करी तो पुऱ्या काठी फिराय राय ना आणि तो पुऱ्या काठी फिरवताना तू जर बोवाईनी टाकायला गेला तर तुला तो देखाय का येल डबल आयर करना पडी का सिंगल आयर करना पडी सोपं नसतं. आपल्या वागण्यातनं सुद्धा बेसावतपणे वागू नका घरात सुद्धा. आता आमच्याकडे
ते मक्का खुणणं ते चालू आहे. काल परवा आमचा एक चुलत भाऊ आला म्हणे महाराज त्या मक्का उचलाना डालका भेटीन का म्हणे. म्हणता अरे आपलं पिंट्यान घर झाले लिहिले. आता तो जसा पिंट्याच्या घरी गेला तर त्याच ना पोऱ्या पलंगवर अभ्यास करता करता त्या दोन्ही नवरा बायको पिंट्यान घरी विचाविरांतात की तो काय बावड्या आपला घरी, त्याला काय नाक्षे, त्या काय नकटा आपला पायरील पाहिला होती, त्या नकटाने आपला दारशी ही सण उभा तर राहो. आता तेच ना घर मग त्या नवरा बायकोचा संवाद आहे. पोरगा अभ्यास करता करता ऐकी राहणं आणि मी याच पिंट्याला वाढ गाय तेच ना घर धाड म्हणतो वय बोललं ये अरे हाऊ पिंट्याचा सगळ्यात तसा आवाज दिला म्हणे बावडो हाऊ बावडू बोलताच ते अभ्यास करणार पोरगा मम्मी पप्पा अहो नकटाहून आपला घर या नकटाल काय नाही का आपला घर येवानं. तो डायरेक्ट पयत म्हणे हो बरंच आहे अंगण बाजू बा तू घर माजर जा तू का दारणलाई बम काढतात म्हणे बुद्या. एक लक्षात ठेवा बेसावधपणे वागायला मुलांवर सुद्धा संस्कार खराब पडतील. अंतिम काळी असे वागून जा की तुमच्या आठवणी यायला पाहिजे की तुका म्हणे एका मरण्याची सऱ्याने उत्तमाची उरे कीर्ती मागे. आज जगद्गुरु तुकोबा घ्या का ज्ञानोबराय घ्या का नामदेव महाराज घ्या का एकनाथ बाबा घ्या का त्यांचं नाव घेतलं की कंठ दाटतो महाराज. फक्त एकच सूत्र आहे एका मरणेची सरे. एकदा मरणार आहेत किती अट्टास केला तर काही तर कोणी थांबणार नाही. फक्त एवढं कोणाला आमिरी भोगता आली कोणाला गरिबी भोगता आली पण मरना सब कोई कहे मरण न जाने को एक बार ऐसा मरो फिर मरना न हो कबीरा फिर मरना न हो. एकचदा मरा पण मरताना अंतिम मरणादी सावध व्हावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मरावे मरणाधी सावध व्हावे कीर्ती करुणी मरावे कीर्ती करुणी मरावे कीर्ती करुणी मरावे. मरणाधी सावध व्हावे मरणाधी सावध मरणादी सावध व्हावे मरणादी सावध व्हावे कीर्ती करुणी मरावे कीर्ती करुणी मरावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मरावे मरणाधी सावध व्हावे कीर्ती करुणी मरावे जन्म घालू नये वाया जन्म घालू नये वाया जन्म घालू नये वाया जन्म घालू नये आधी सावध व्हावे कीर्ती करोनी मरावे. ज्याला कीर्ती करून मरायचं त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय जो अंतिम काळचा दाखला देतात. काळीचा करण विचार अंतकाळीचा करण विचार अंतकाळीचा करण विचार अंतकाळीचा करण विचार
काडीचा करणे विचार. कोण अंत काडीचा विचार करतं? फक्त जगायची हौस लोकांना अंतिम काढणे आवडत. खरं बोलणं सोडतात, लबाड्यांच्या धापा मारतात. अंतिम काळचा विषय अजिबात नाही. मीच तिकडे सारंगखेड्याकडे कीर्तनाला गेलो. मे महिन्यात कीर्तनाला अशा सद्ग्रस्ताच्या घरासमोर गाडी लावली की त्याच्याकडे 10 वर्षापूर्वी गेलो असेल पण मलाच आठवण नाही. आणि जशी त्याच्या घरासमोर गाडी लावली तेव्हा मी मोटरसायकलवर होतो. आणि जसा मोटरसायकल लावली तसं तो माणूस लगेच म्हणे, बाबा तुम्ही कधीच आमनागर येल नाही. आणि तुम्ही जसं आमनागरले पाहायला घ्या तसं तुम्हाला पाहिना पुणे डोबडा मसडा ट्रॅक्टर बारदान गोटी आबादानी होई म्हणे. बाबा तुम्हाला पाय लागना बाबा, मसडा ट्रॅक्टर रोटर नाही बारदान असं होई घ्या आंबर काही. बाबा मी त्या भावनागर पाय तुऱ्या चढता चढता पलंगवर बटी जण मना पोटरीच पण खाले पाय दाबू की मना इस्ता पाय लागना यस ना करते यस नाही इथली आंबर काय होई गी. आणि मन आज पाय ना पुणे मना इस्ता करणार दूध ना उकडा पिठी राहणार नाही. तो दूध ना उकडा आला असं आडत एवढं बोली जा. पण झालं कीर्तन वगैरे झालं. रात्री लगेच तोच भाऊ त्या घरणी बाई म्हणे, बाबा जवान नाही तुम्ही काही घडी घडी यावत नाही, मुक्कामी राही जा. आता जसं तिथं मुक्कामी राहिलो मी ते ताईने रावण्या करू म्हणतो, ताई मुक्कामी तर रावान सांगते ना तुम्ही मला काय खाट टाक द्या. काय बाबा असं चावतच म्हणे तुम्ही काय घडी घडी आहेत का? या गेली आली ना बाया माणसे तुम्हाला गप्पा मारायला येवान म्हणत राहणार. ती बहीण त्यासले बलो आली निघी आणि त्या दांडगा गरमा मी एकला सुना म्हणतो हो म्हणा बापरे. मी आको मन म्हणे बॅग म्हण एक उभं काढ एक खाट टाकली नाही ती बॅग डोका ठेवली नाही. त्या बटा गलीमधला ना बो मोठा बो येताना दिकनाथ बेबाताई संगीताताई लताताई मी आको खाटवर बटणू त्या बुरू 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 म्हणा अंगे पांगे असा येल. मी गुईना गे बेलीन ग ती खाटवर बटणू त्या असा एक 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 म्हणा अंगे पांगे म्हणत मला असं वाटतं या का मला शिपा टाकतील म्हणतो बुवा. ते या जरीतला बुरू बुरू राहत 1:30 वाजा लागून गप्पा माराय. मी त्यासले एकच सांगा म्हणतो, ताई तुम्हाला पायना पुण्या एवढा दव्या लाईट बंद कर द्या. मला जागून तर मी म्हणा पायना पुणे निघ जासू सकाळी मला काही म्हणे काय बाबा त्या लगे अंगे पांगे ना पटेल म्हणे भावाला झोप लाग नाही चला जाऊ द्या. त्या सर्व उठी घ्या. ती बहिणी तो दव्या लाईट बी बंद करा आणि मी जाऊ बटण्याचं आपलं चुपलत बंद करा. तेवढा मग तो माणूस का त्याने डोरेसले चारा सुराट ऐकून त्याने बी अशी बाजूला खाट टाक दिली. आधी 2 वाजता आम्ही झोपलो आणि सकाळी 5-5:30 ला खेड्यांमध्ये 3 पीस लाईट चालली जाते. आणि तो भाऊ असा बाजूला झपेल मी तर असा पडेल होतो तडे त्या मसाडास ना त्या बच्चास ना असा गंधा पडक वास त्या ढेपडा पोतडास ना. मी इस्ता विचार करू सूर्यनारायण तू इस्ता दिखी जाय यसले आडास पडेल राहू दिसू म्हणे बॅग आणि मी असा गुच्चूप चोरून नागत निघ जासू. पण तोच भाऊ असा मनुष्य झाले जपेल आणि ती बाई बरोबर 5 वाजता लाईट गी 5:15 लगेच उठाडालो मी. भावड्यान बाप व भावड्यान बाप हाई मालबट ऐकूय मी त्याचा उपरनं काना कोपरा मा दाबी दुबी मी तर असा पडेल होतो जसं काही बोलणं इंजेक्शन एखादा बैल टोकेल राजवा मालबट ऐकूय ती बहीण बावड्यान बाप. आणि तो बावड्यान बाप डायरेक्ट कांदा ट्रकवर कन्नड घाटवर आणि ती बहीण ऐकू काय करेन बावड्यान बाप. आणि तो भाऊ का जप मग कांदा गोंद्या मोजे का काय डायरेक्ट आणि ती बहिणीची वर्गी मालपट ऐकू येते बावड्यान बाप गण ऐकू काय करे. पण मी वकारा नाही देऊ कारण मी बावड्यान बाप नाही. मी कसा वकारा देऊ सुनागरले वान. आणि ती बहीण बावड्यान बाप आणि त्या बावड्यान बापली जाग काही जप माझा वस काय घ्या तो चोर 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 म्हणे चोर नाही मी शे डोया बरी दाखा म्हणे काय जाय का माराय मारे म्हणे हा कीर्तनकार आडा पडेल तर लगून मेथीन लाडू खाईल्या. आणि म्हणे मग ते उपरनं फेक म्हणतात ताई म्हणा पायना पुणे मेथीन लाडू माले नाही म्हणा पायना पुणे ट्रॅक्टर बारदान बटी आंबर काय जाईल आणि म्हणा पायना पुणे मेथीन लाडू नाही. संसारात अशी लबाडी घालून जर कितीही संपत्ती कमवली तर आपलीच पोरं आपल्याला रडवतील मंगळ हे नोहे. कन्या पुत्राधिक ज्या पद्धतीने कमवाल त्या पद्धतीने जाईल.
पण ज्या अनुषंगाने आपण या इथं बाप गेलाय आणि बापाच्या मुळे चारही मुलींनी ज्या अनुषंगाने केलंय, काय कळला बाप लोकांना? घराघरात पाहिजे तेवढ्या इस्टेटी बारदाना पैसा आहे, पण ज्यांची जेवढी मोठी घरं आहेत तेवढं कोते विचार झाले योगेश बुवा. अशा अपाट श्रीमंत लोकांच्या घरी जाऊन आलो की ज्यासना फरचीमा माणूस वरते उभा चमकी आणि त्याचा मायबाप कोपरामा आणि त्या पुढे चावतच. आमचा स्वभाव असा आहे, आम्हाला असं पट निर्लज्ज तुला मायबाप मागे क्षेत्र दकाय माल नाही आबरून मी कोणले घाबरू, मायबाप पुढे लय पहिले. आणि आशा करण्या बाया को मादेवल पाणी टाकाले रांगान रांगास मा पुढे सासू सासरा कोपरा मा आणि त्या बहिणी काही ती दवी ती उलटा पोपुटा सुलटा पोपुटा चालण्या. महादेव येडा नाही नाव बहिणीस पण महादेव बट दे का जी सासू सासरा असणं आवरत नाही, जी फुया बाचीस न करत नाही, नवराने बहिणी होण्यात का डोकं बांध पडाय नाही, सगळ्या बहिणी होण्यात का हलग अलग 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 बजा काढू का कुल्ला पापडे काढू कराय नाही. आता सासू सासरा असली बी बुकाडी राहिली चालणे महादेवर पाणी टाकाले. एक सावधान त्याचा इशारा, जर आपल्याच मुलांनी आपली सेवा केली पाहिजे म्हणून एक सूत्र डोक्यात ठेवा. आपल्याच पोरांसमोर मायबापाची सेवा करताना लाजू नका आणि घाबरू नका. नाही तर बरेच लोकांचे असे सूत्र आहेत. आता दल्ला दल्ली सकाळी रावण्याकरता उभीन माजराची शिंगलवर चहा ठी दे. आता सासू सासरातले शिंगलवर चहा देवात नाही आणि मग सासू सासरासवर खवयतात. बरेच माणसं सुद्धा सगळा बापशी घरमा 6 महिना बोलावत नाही आणि मग मायबाप मरेल्यानंतर बडं गाव जेवाडू का तालुका जेवाडू. अरे नका जेवाडा, जित्तापणे जरास पठा द्यास ना पा, जित्तापणे 2 शब्द बोलायला टाइम नाही. आणि त्या मरेल्यानंतर काय त्याचा आत्मा येवाय का तुम्हाला वरण आणि पुरण खावाले. एक सूत्र आहे, महादेव वेडा नाही ना, महादेवची भक्ती वेडी नाही. आपण जे पेरतो ते सर्व मुलं अनुकरण करतात. जर आपला घरमा दल्ला दल्ली जर जरासा कोणी थायग्रेड बीपी ना आजारी होती दुखायल होती, जर सकाळ सकाळ रावण्याकरता उभीन मला जराशी सिंगलवर चाटी दे ववा बिन अंडूर बी गटना करता. नाही नाही, ती पहिले देवपूजा करेल, ती पहिले महादेवावर पाणी टाकायला जाईल म्हणजे या जित्ता मागता आणि मग महादेव बिजड. महादेव येडा आहे का? आमना घर पास दाणग महादेव मंदिर आहे आणि त्या महादेव मंदिरावर अशा बाया घराघर पाणी टाकायला जातील जसं काही उदड यायला लागत. येलबिटी का तिलबिटी का. आणि मी तर बरोबर वैकस कोणती सासू सासरा असले गाया देस, कोणती सासरानं खाणं वखानस, कोणते सासूले बोलस. आणि मी तर महादेवली विनंती करस, देख महादेव बा जर अशी बहीण सासू सासरा असले गरमान रडावणारी तू आपकडे पाणी टाकायला येस होई ना, पाणी टाकता टाकता प्यारेला सुदेऊ तटना तटे प्यारेले सुदे. आणि प्यारेलाच असा तसा नको देऊ, मी स्वतः देखाल पाय समस्या काल आणि मग मी आडा बसू. येऊ बहीण एक लोटा जेल सारी समस्या काल ये. काय घेते सूत्र हाताने सोडू नका. 10-12 दिवसापूर्वी या शिनकड्याच्या ब्रिजवर, तापीच्या ब्रिजवर 75 वर्षाचा एका सरपंच माणसाने आत्महत्या केली. 2 मुलं, 22 एकर जमीन. आणि का आत्महत्या केली? जो माणूस 15 वर्ष सरपंच पद भोगू शकतो त्या माणसाला का 2 सुनांनी 2 मुलांनी समजून घ्यावं नाही? आत्महत्या केली. 3-4 दिवशी माहित पडलं तर का आत्महत्या केली. तर त्याच माणसाचा एक 8 वर्षाचा नातू टायर खेळत खेळत आला आणि बाबाला बोलला, बाबा आमना घर कडी करेल तुला कडी लवत का. आता ते म्हातारा माणूस सहज बोलला, घेऊन ये कडी. ते टायर आणि काठी बाबा पाठी दिनी. ते खेळत खेळत टायर बाजूले काठी बाजूले पयत घ्या वाटीवर कडी लय ना, फ्रीजमेन काढलंय ना, बरोबर असं चौक घर अंगणात उतरला. आणि त्याचीच आई कुठं तरी गेली होती. अर्धा चौक मग पर्या उभा राहणार आणि त्यान माय कुठे तरी इगीन मग त्यान माय आराय मारे. आता लय रे त्या चादडाला ती कडी नोकली जाऊ. जर त्या जागेवर आपणही राहिलो असतो की ज्या गावात आपण सरपंच पद भोगलं, अरे ज्या गावनी फुलेसना हार टाकात, घोडावर बटीसन मिरवणूक काढी, कोणी फटाकडा फोडात, कोणी
उदो उदो करा गुलालण्यात थैल्या फुकायण्यात, म्हणजे घरातला बाप लोकांना कळाला, घरातला बाप दुनियाला कळाला, पण पोरांना कळाला नाही. एक वाटीभर कडीसाठी ज्या माणूसने सरपंच पद भोगतो आत्महत्याच करीना, काय जगी. आणि त्याच माणसाने जेव्हा आत्महत्या केली तर त्याच्यानंतर मला एक सांगा, ज्यासना बापनी इथली इस्टेट कमायल्यानंतर जर तो बाप आत्महत्या करस हुई, त्या पोरसनी नंतर कितली बी नारायण नागबली करीन, कितलं बी गाव जेवढ, काय उपयोग न. अरे मग त्याच्यापेक्षा हायच बाबा रतन बाबा सर्वसामान्य लोकांच्या कामात पडले असतील, पण जोडोनी या धन उत्तम व्यवहारे सर्वांच्या कामात आल्यानंतर आज नातवंड सुना मुलं जर उत्तर कार्याला असं गोड पद्धतीने राजसू यज्ञ करत असतील तर त्यांच्यातल्या वागण्यात त्यांना पांडुरंग दिसला. पण अशा काही लोकांकडे बाप जिवंत आहे, पण त्यांना बाप ओळखता आला नाही ना माय ओळखता आली नाही, जवळचा देव लांब केला. म्हणून तुकोबारायांनी जे सूत्र दिलं त्या अभंगाच्या शेवटच्या, तुका मन देव अंतराला दूरे, तुका मन देव अंतराला दूरे, तुका मन देव अंतराला दूरे, तुका मन देव अंतराला दूरे. डोळिया अंधारे पडले से, डोळिया अंधारे पडले से, अंतकाळीचा करणे विचार, अंतकाळीचा करणे विचार. डोळिया अंधार पडली से, डोळिया अंधार पडली से, अंतकाळीचा करणे विचार, अंतकाळीचा करणे विचार. वेचिती सादर घटी कापळे, वेचिती सादर, वेचिती सादर, वेचिती सादर, घटी कापळे वेचिते, वेचिते सादर सादर सादर, वेचिते 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 सादर घटे कापळे.
विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये तुका म्हणे देव अंतरीला धुरी डोळ्या अंधारी पडलीसी